सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर आजचा ब्लॉग हा बोलूनच मी स्टार्ट केलेला आहे। आज आहे गुरुवार। गुरुवारची सकाळची सगळी मॉर्निंगची कामं झाली आणि अजून कपडे तेवढे व्हायचे आहेत। बाथरूम सगळं, टॉयलेट सगळं क्लीन, किचन कट्टा सुद्धा सकाळी धुवून झालेला। आता फक्त नाश्त्याची भांडी पडलेली आहेत। वाजलेले 10:15 आणि देवपूजा झाली। गुरुवारची जरा देवपूजा म्हणजे बराच वेळ लागतो देवपूजा करायला आणि असलं भयानक गरम व्हायला लागले, असलं डेंजर गरम व्हायला लागले। तर तुमच्या इकडं म्हणजे होतंय का? सगळीकडेच होत असणार आहे। आता काय तुम्हाला विचारून तरी मला माहित आहे की तुमच्याकडे पण इतकं, पण मला ना असं नको झाले, असं म्हणजे सहनच होईना ना। साडी सहन होईना ना, ड्रेस सहन होईना, काहीच असं वाटतं नकोच, म्हणजे पर्यायच नाही असं गाऊन घालून बसण्याशिवाय। इतकं गरमी झाली तरी सगळं बघा, आपलं हे इथं खिडकी आहे, इकडे बॅक साईडला हा दरवाजा आहे, परत किचनला इतकं ओपन आहे, हा मेन दरवाजा आहे। इतके दरवाजे आहेत ना तरी सुद्धा इतकं, तरी खिडकी मी ही ओपनच ठेवते आणि सारखं पाण्यात काम आहे, सगळं आहे, तरी सुद्धा इतकी गरमी, मला गरमी सहन होत नाही। आणि त्या गरमीमुळे बघा घाम येऊन 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 माझी स्किन अशी तुकतुकी झाली ना, अशी एकदम चकचकीत, सगळं त्याच्यावरचं टॅनिंग सगळं गेलंय। तर चेहऱ्यावर कोणाच्या कधी टॅन नसतो, पण ज्यांच्या होतं त्यांचा उन्हाळ्यात असं जात असेल तर माझं पण बघा, जशी तुम्हाला कॅमेऱ्यात स्किन दिसते ना माझी, तशीच्या तशी झाली, म्हणजे ही सगळं चककते। तर हे सगळं काय कुठलं हे नाहीये। हा, मी क्युअर स्किनचं, कारण बऱ्याच काही विचारतात फेसवॉश कुठला वापरते, तर मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट जे मला प्रमोशनसाठी आलेले होते तर तेच मी वापरते। ते पण इतका दिवस पडले नंतर वापरायला घेतले, कारण शक्यतो मी माझ्या चेहऱ्यावरती काही अप्लाय करत नाही किंवा काहीच लावत नाही। फक्त माझं एकच असतं, 12 महिने 24 तास निव्याचं व्हाईटवालं डबी असते ना, त्यातलं मॉइश्चरायझर मी फक्त चेहऱ्याला लावते। मी पॉन्ड्स पावडर वगैरे किंवा कुठलं कॉम्पॅक्ट कधीच काहीच लावत नाही माझ्या चेहऱ्याला, ते तेवढंच बास होतं, बाकी काहीच मी करत ना। कधी म्हणजे रेझर कधी चेहऱ्याला लावला किंवा काही असलं काही करत नाही। प्लकिंग करणे आणि तेवढं फक्त चेहऱ्याला लावणे, बस तेवढ्यावर चेहरा दिसतो। पण आता हे सगळा ग्लो जो आलाय ना, चेहरा असा एकदम मऊ 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 आणि छान झालेला आहे, तर तो घामानी झालेला आहे। चला असो, झाली बडबड। तर इकडे बघा, काल ना मी आईस्क्रीम करून ठेवले, तर काल असं दिसते, तर पातेल्यातच असं आईस्क्रीम करून ठेवलेलं, तर ते आता करून घेते। तर आईस्क्रीम मी कसं केलं सांगायचं, मला काल व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही। तर मी ही बघा, ही मिस्टरांनी पावडर आणून दिलेली, इथूनच कुठनं तरी गावातनं दुकानातनं आमच्या इथनं आणून दिली त्यांनी। तर 50 रुपयाला होती ही, एवढंच पॅकेट 50 रुपयाला, पण एक नंबर आहे। कुठनं आणल्या त्यांनी काय माहिती। फक्त दुधात साखर घालून हे शिजवून घ्यायचं होतं, तर रात्री ते मी दुधात साखर घालून शिजवून घेतलं, फ्रीजमध्ये घट्ट केलं। रात्री एकदा त्या फ्रीजमध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि आता सकाळी पण असं कडक झालं ना, तर ते अजून एकदा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। त्यातले जे क्रिस्टल असतात ना, क्रम्बल्स क्रिस्टल झालेले बर्फाचे, तर ते असे स्मूथ होतात आणि नंतर डब्यात भरून ठेवायचं आईस्क्रीमच्या, मग आईस्क्रीम घरगुती पद्धतीने छान होतं। आणि आता हे बघा भरपूर झाले। हे भरपूर झालं असलं तर जेव्हा मी किचनमध्ये नसणार तेव्हा आदिती अनुष्का दोघीच किचनमध्ये असणार आहे भरपूर वेळ, ते पण मला माहीत आहे, कारण ते दिवसभर मग मी तेवढंच काम करायचं। आत्ता सध्या तरी ग्लास, पेले, इथं बघा एकही या कपाटावर तुम्हाला पेला वगैरे दिसणार नाही, अजिबातच दिसत नसतील ना। बारके पेले कपाटावर राहतात ना, मोठे पेले ना, तांब्या सुद्धा बघा, ते 2 तांबी फक्त आहेत ना वरती, ते काय यूज करत नाही रोजच्या वापरात, म्हणून नाही तर मी फक्त भांडीवालीच झालेली आहे, नुसती भांडी घासते मी। इतकी भांडी पडतात ना आदिती अनुष्का, 5-5 मिनिटाला भांडी घासते। तो माठ आहे ना, तो तर त्यात आज मी पाणीच ओतलं नाही, कारण तो एक आता फुटायचीच राहिलाय बाकी, इतकं त्याला दिवस येते। एवढं पोरांनी दमवले, कारण सकाळची शाळा तरी आहे, सकाळची शाळा सुरू आहे, अजून हे नाहीये तरी अजून ना आपलं सुट्टी लागायची, सुट्टी लागल्यावर तर काय खतरनाकच काम असणार, काय बोलायचं कामच नाही। तर अशी अवस्था झालेली आहे भांडी घासून घासून। आता सकाळी फक्त पोहे केलेले आहेत, रात्री सगळा किचन ओटा सगळं क्लीन करून सगळे भांडे घासून झोपलेली, तरी तेवढी सिंक भरून भांडेत। आणि नाश्ता झालाय, आता स्वयंपाक करायचा आहे। तर स्वयंपाकाला ना मी इकडे कांद्याची पात काढले, झालं पांढरं झालं। 1 मिनिट, तर कॅमेऱ्याला मध्ये बोट लावलं मोबाईलला की त्याचं सेटिंग सगळं बदलतं आणि कॅमेरा मला धरून हात होतं, तर आता असा धरते। तर कांद्याची पात मी काढलेली आहे। आज थालीपीठ करणार आहे, आज गुरुवार आहे, मिस्टरांचा उपवास, ते येतात का त्यांना फोन करायचा आहे, शाबू भिजवायचा आहे, आणि नसेल तर आदिती, अनुष्का आणि मी आमच्या तिघींना थालीपीठ करणार आहे, कारण दही पण फ्रीजमध्ये,
ते पण होऊन जाईल। आणि आता हे मिक्सरवरती ना हे मी वाटून घेते, म्हणजे हे ज्युसरचं असं भांडं आहे त्याच्यात मिक्स करून घेते आणि डब्यात भरते। चला तर रेसिपी पण दाखवते थालीपीठाची आणि हे पण दाखवते, कारण आज असं वेगळं काही नाही आहे म्हणून म्हटलं चला बोलूनच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। कपडे पण होत आले, मशीन चालली, तर बघा पुढचं कंटिन्यू व्हिडिओ। तर इथे मी जे काल आईस्क्रीम करून ठेवलेलं ना ते असं मिक्सरमध्ये बारीक करून घेते, म्हणजे मिक्सरवर बारीक केलं की एकदम स्मूथ होतं। आणि इथे बघा कोकम सरबत पण मी आणलेलं आहे, तर पोरी घेऊन आलेल्या म्हणून मी त्याच्यावरची डेट बघितली म्हणजे आहे का चालू, नाही तर दुकानवाले आता तेवढंच हे करतात की मागचा स्टॉक सगळा रिस्टॉक करून टाकतात त्याच्यातच, म्हणून बघितलं तर आहे ते कोकम सरबत। एक उन्हाळ्यात बरं वाटतं प्यायला। आणि हे आईस्क्रीम वगैरे कसं होतं सारखंच पैसे मागतात आदिती अनुष्का सारखं, आणि दारात येतं सुद्धा, मग त्यांना त्याच्यापेक्षा मग म्हटलं दूध असतं आपल्यात भरपूर, त्या दुधातून होईलच। तर अगदी सोप्या पद्धतीने केलेलं, म्हणजे पावडर आणलेली ना ती दुधात फक्त शिजवून घेतलेली एक अर्धा तास मिक्स करून दुधात, आणि साखर टाकलेली अंदाजे, आणि ते तसंच पातेलं असं फ्रीजमध्ये ठेवलेलं। आणि आता सकाळी मग हे स्मूथ करून घेते। 2-3 वेळा जेव्हा असं मिक्सरमध्ये आपण फिरवतो ना तेव्हा एकदम बाहेरचं आईस्क्रीम आपण खातो ना तेव्हा तसं ते स्मूथ होतं। आणि तुमच्याकडे जर व्हिप क्रीम असेल ना, केकची क्रीम असते ती जर असेल ती ॲड केली की प्रॉपर जसं बाहेरचं आईस्क्रीम असतं ना तसं होतं। तर माझ्याकडे व्हिप क्रीम होती पण ना टाकली नाही, मी म्हटलं नको, कारण मी ती केकसाठी आणली आणि केकचं भरपूर सामान आणलं, केक अजून मला करायचा झालं नाही। तर बघा एकदम असं बारीक स्मूथ झालं। आणि माझ्याकडे असा हा आईस्क्रीमचा डबा होता ना एक अशी बरणी, तर त्याच्यात ते काढून ठेवलं, म्हणजे झाकण लावलं की त्याच्यावर बर्फाची लेअर तयार होत नाही आणि असं व्यवस्थित आईस्क्रीम खाताना लागतं। तर या पद्धतीनं करून घेतलं। मागं आधी ती बघू शकताय भांडी मांडून देते, कारण मी वरडती ना सारखी भांडी पाडताय म्हणून मांडून दिली। तर असं झालं आईस्क्रीम, आणि ते आता वर डीप फ्रीजला ठेवून दिलं, ते दुपारपर्यंत त्याला दम निघतोय की नाही काय माहिती। तरी बारक्या ह्याच्यात ओतलेलं होतं ना ते संपलंच। त्याच्यानंतर बघा आईस्क्रीम झालं, कपडे वगैरे सुकत टाकून आले, सगळी कामं झालेली होती, देवपूजा आहे ते। आणि आता म्हटलं जी काही भांडी आहेत ना ती घासावी। त्याच्या आधी ना थोडीशी कांद्याची पात शिल्लक होती ती चिरून घेतली, कारण त्याची थालीपीठ आज करावे म्हटलं। तर नाश्त्याचीच एवढी भांडी होती बघा, कारण ती जर नाही घासली तर कसं होणार, स्वयंपाक नाश्ता जेवण त्याची मिळून जी होती मग लय वैताग येतो। त्याच्यापेक्षा ही जास्त अशी खराब पण नसतात भांडी, पटकन होऊन जातात नाश्त्याची, थोडेफार पेले वगैरे पडलेले दुधाचं चहाचं असं, मग ती म्हटलं भांडी घासून टाकावी म्हणून पहिले भांडी घासायला घेतली। आणि कांद्याच्या पातीचं थालीपीठाची रेसिपी बऱ्याच नाही एक म्हणजे आहे आपल्या चॅनलवरती, ती शेअर केलेली आहे, आणि खूप सुंदर अशी ना कैरीची चटणी मी तुमचे शेअर केलेली आहे ह्याच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की कंटिन्यू बघा। तर अशा पद्धतीने चालले। तुमच्याकडं उन्हाळा काय म्हणतोय ताईनो, आमच्याकडे तर उन्हाळा आहे, पण आम्ही वरती राहतो, काम करतानाच फक्त स्वयंपाक गॅस पुढे असेल ना तरच म्हणजे गरम होतं, नाहीतर इतर वेळी आमच्या घरात इतकं गरम होत नाही, म्हणजे हवा सगळ्या बाजूनं येत असते त्याच्यामुळे। तर आता बघा पाण्याची पण भांडी लघुहात घासून घेतली। भांडी झाल्यानंतर तर पाण्याची जी भांडी असतात ना ती रोजच्या रोज घासली ना ती स्वच्छ पण दिसतात, आणि काहीतरी स्वयंपाक करताना आपण त्याच्यात म्हणजे तांब्या वगैरे बुडवतो तर त्याचं काही भाजीचं एखादं हे जातं, मग ते पाणी सगळं हे होतं, मग मी ते झाडांना वापरते थोडंफार शिल्लक राहिलेलं असलं तर। पण रोजच्या रोज जी आहे ती मी पाण्याची भांडी काढून घासून धुवून घेते, आणि भरून आणलेलं पाणीसुद्धा पिंपात ओतून घेते, जेणेकरून ते मग स्वयंपाकाला होतं। आणि डेऱ्यात पिण्यासाठी आहे हे तांब्याचं भांडं पण आहे। चला तर आता आपण रेसिपी बघूया। कांद्याची पात अशी चिरून घेतली, कांदा पण चिरून घेतला, आणि इथं वाटण्यासाठी मिरची, आलं, लसूण, ओवा आणि जिरे वाटून घेतलं। तर सगळ्यात जास्त जे पीठ होतं ते होतं ज्वारीचं, थोडंसं होतं ते गव्हाचं, आणि तेवढंच होतं ते बेसनाचं। अशी 3च पिठं शिल्लक होती, ती 3 पिठं घेतली। त्याच्यात आता धने पावडर, हळद पावडर आणि मीठ घातलं, कांद्याची पात आणि कांदा घालायचा, आणि जे काही वाटण केलेलं आहे ना हे आलं, लसूण, मिरची, जिरे, ओव्याचं, तर ते सुद्धा घालायचं, आणि छान आपण थालीपीठाचं करतो, म्हणजे ही थालीपीठच आहेत, पण बघा ताईनो हे थालीपीठ करून बघा, इतकं टेस्टी लागतं ना, म्हणजे मेथीचं थालीपीठ किंवा कोथिंबिरीचं आपण इतर वेळी करतोच, त्याच्यापेक्षा कांद्याची पात जेव्हा अशी आपण म्हणजे त्या थालीपीठाबरोबर भाजली जाते ना त्याचा एक गोडसर तिखटपणा जो इतका छान लागतो ना। आम्हाला तर सगळ्यांना सगळ्यात जास्त कुठलं थालीपीठ आवडत असेल तर हे आहे। तर घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, थालीपीठाचं पातळ मळायचं नाही। आणि उन्हाळ्यात खरं सांगते ग्रेव्हीच्या भाज्या, कांदा टोमॅटोचे लदगेचं ती भाज्या, कुटाच्या भाज्या खाण्यापेक्षा ना हे साधं सिंपल दही लोणचं अशा ह्याच्यावर खाल्लं ना खरंच बरं वाटतं। तर अशा पद्धतीने बघा जे काही पीठ होतं ते घट्ट असं मळून घेतलं, म्हणजे आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच मळायचं। ते तसं मळलं आणि ते साईडला ठेवलं। चला तर ताईंनो इकडे बघा काय आहे, कैऱ्या काय आहेत, कैऱ्या आहेत।
तर त्या दिवशी वारं सुटलं ना, तर त्या दिवशी आमच्या झाडाच्या कैऱ्या सगळ्या पडलेल्या होत्या. इतक्या कैऱ्या पडलेल्या, सगळ्यांनी वाटून घेतल्या, थोड्याफार खाल्ल्या. काय केलं पोरांनी, त्यांनीच गोळा केल्या, त्यांनीच आणून दिल्या, लहान मोठ्या सगळ्या. तर 2 ते 3-4 वेळा मी घरात जी कैरीची चटणी असते ना, डाळ घालून केलेली, तर ती बनवली. पण मला तुमच्याशी रेसिपी शेअर करायची झाली नाही. तर आता म्हटलं चला थालपिठाबरोबर 1 नंबर लागणार, म्हणून कैऱ्या सकाळीच मी पाण्यात घातलेल्या. सकाळी नाही, मगाशी फ्रीजमधनं काढून पाण्यात ठेवलेल्या, आणि थोडीशी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजत घातले. तर आता तुम्हाला मी मस्त चटणीची रेसिपी दाखवते, ती पण बघा. तर ही कैरीची चटणी इतकी छान होते ना. कैऱ्या मी पाण्यात आधीच ठेवलेल्या, पुन्हा एकदा म्हणजे धुवून घेते आणि आता त्या चिरून घ्यायचे. तर साल काढायचं आहे, त्याचं पुढचं म्हणजे देठ जे आहे ते कापून टाकायचं. आणि मगाशीच मी डाळ भिजवलेली, डाळ अगदी म्हणजे आता ह्या 4 कैऱ्यांना अगदी म्हणतात ना थोडीशी मुठभर अशी एवढीच. इतकी छान लागते ना ही चटणीसुद्धा कैरीची, एकदा नक्की ट्राय करा. आणि कैऱ्या आमच्याच झाडाच्या आहेत, त्या दिवशी वारा आलं ना, त्या दिवशी पडलेल्या होत्या हवेनं. तर बघा इकडे अशा पद्धतीने साल काढले, अगदी तासून काढायची साल, काही गरज नाही. वरवरची जरी साल कैरीची काढली ना तरी चालेल. कापून घेऊन त्याच्यातल्या ना म्हणजे आंब्याची कोई, आता कैरीची पण कोईच म्हणायली, ती काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बारीक 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 कट करून घ्यायचं. सगळ्यात मस्त बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात मला वाटतं कैरीची अशी चटणी बनलीच जाते, म्हणजे डाळ वगैरे. काही जण ह्याला डांगर म्हणतात, काही जण काहीतरी नाव आहे, तर आम्ही काय चटणीच म्हणतो. म्हणजे मी तर म्हणते कैरीची चटणी, आणि खरंच खूप छान लागते. आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं, त्याच्यातच बघा डाळ जी भिजवलेली होती ना ती सुद्धा घातली, आणि काहीच ह्याला जास्त लागत नाही, फक्त ही कैरी आणि महत्त्वाचं एक इन्ग्रेडियंट्स आहे ते तुम्हाला मी दाखवतेच. आता चवीपुरतं मीठ घातलं आणि लाल मिर्च पावडर आपल्या आवडीनुसार. तिखट करायचीच नाही, आंबट गोड चटपटीत चटणी लागली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ना तर त्या गूळ आहे, तर गूळ छोटी वाटी भरून मी घातला, बघितलं तुम्ही. आणि इकडे मोठ्या भांड्यात घेतलं, पण मोठ्या भांड्यात ना बारीकच होत नव्हतं किती उशीर, म्हणून नंतर पुन्हा ते छोटं जे मिक्सरचं माझं भांडं आहे ना ते चांगलं आहे, जरा फिरवलं की लगेच होतं. आणि असं एकदम मिरमिरीत असं नाही करायचं, वाटायचं आपल्याला भरड जाडसर असं वाटायचं, म्हणजे डाळ वगैरे. आणि डाळ कच्ची काही नाही, कच्ची लागत, इतकी छान लागते ना. तर बघा इकडं छोट्या भांड्यात घेतलं आणि जरासं फिरवलं की लगेचच ते झालं. म्हणून मग आता राहिलेलं सगळंच मग म्हटलं बारक्या भांड्यात करावं. आणि लाल मिरची पावडरसुद्धा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला साहित्य कळलं असेल त्या कैरीत मी काय काय घातलं. चण्याची डाळ, थोडासा गूळ, लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ, बस. आणि त्यानेच एवढी ही मस्त अशी कैरीची चटपटीत चटणी होते. आणि ही चटणी ना 3-4 नाही 2-3 दिवस जरी तुम्ही अशी पॅकबंद डब्यात ठेवली तरी चालते, छान राहते, खाऊ शकता तशी. तर आता इकडे बघा त्याला तडका आपल्याला द्यायचा आहे. तेल छान 4 चमचे गरम केलं आणि मोहरी टाकली. साधाच तडका, असा एकदम कडकडीत असं तेलाचं तडका द्यायचा नाही. नॉर्मल तेल तापलं की बघा असं मोहरी टाकायची आणि फक्त त्याला तडका देऊन आता मिक्स करून घ्यायचं एकसारखं, आणि बस फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि फ्रीजमध्ये ठेवलं की 1-2 दिवस हे करू शकता. तर आता बघा सगळं मिक्स करून घेतलं, आणि दिसताना सुद्धा कैरीची चटणी इतकी सुंदर दिसते, म्हणजे अगदी मोहरी पण जास्त घालायची नाही, जास्त दिसली पाहिजे. थोडं थोडं त्याच्यात ना क्रंची, म्हणजे असं कैरीचा एक बाईट असा यावा म्हणून त्याच्यात थोडी थोडी कैरी सुद्धा बघा राहिलेली आहे, ती छान लागते. अगदी दुपारच्या जेवणात नुसती भाकरी गरम असेल आणि एखादं काहीतरी रस्सा भाजी ही चटणी, तर भात काहीचीच गरज लागणार. किंवा ज्याला आवडती त्यांना नुसतं भाकरीवर चपातीवर सुद्धा ही खातात. इतकी छान झाली, आणि 2-3 दिवस फ्रीजमध्ये सहज टिकते, ह्याला काही होत नाही. एखाद्या डब्यात कंटेनरमध्ये ठेवली ना, फ्रीजरमध्ये पण नाही, फ्रीजमध्ये ठेवायची तर राहती. झाली आता मस्त अशी चटणी झालेली आहे. तर थोडेफार आंबे शिल्लक राहिलेले आहेत, तर त्याची पण जोपर्यंत कैऱ्या मिळत आहेत तोपर्यंत ती चटणी करत राहायची. तर आता मी फ्रीजमध्ये ठेवते, फक्त आता थालपीठ माझी करायची राहिली तेवढी करून घेते मी. तर चटणी वगैरे केली आणि सगळी जी पुन्हा म्हणजे गॅस कटा पुसून घेतला, जेवढी भांडी पडलेली ना, म्हणजे पीठ मळलेलं किंवा आता आईस्क्रीम बारीक केले, सगळी पुन्हा एकदा ती भांडी कैरीची वगैरे सगळं चटणी ती पण नंतर हातासरशी भांडी घासून टाकली. आणि आता बराच वेळ बसल्या, आणि दुपारी आता सकाळी पोह्यांचा नाश्ता केलेला, त्यामुळे आदिती अनुष्काला एवढी भूक नव्हती, पण आता जवळजवळ 1 वाजत आला. आणि मग आदिती अनुष्का म्हटले आता भूक लागली, मग थालपीठ थापायला घेतली. थालपीठ थापताना जर बोटानं तुम्हाला चटकन मोठं करता येत नसेल ना, तर सरळ आपण भाकरी थापतो ना, तर पोळपाट फिरवत फिरवत भाकरी जशी थापतो ना तसा आपला हात असा फिरवून घ्यायचा आहे, आणि मग बघा थालपीठ मोठमोठी होतात. आणि कांद्याच्या पातीचं थालपीठ तुम्ही करूनच बघा, मी म्हणते नाही असं कुणच नसणार आहे की त्याला ते थालपीठ आवडणार नाही, त्याची टेस्टच छान असते.
आणि कांदा पण खरंच छान लागतो त्याच्यात. शक्यतो मिस्टर असले तर मी कांदा घालत नाही, त्यांना आवडत नाही म्हणून. पण आता आम्ही तिघीच होतो खायला. आणि मग जसं की म्हटलं, उन्हाळ्यात असंच जेवण बरं वाटतं. ते कांदा जास्त घातलेलं किंवा त्या भाज्या आता बघा टिकत पण नाही, ज्याच्यात आपण कांदा, टोमॅटो, आलं लसणाच्या पेस्ट घालतो ना, तर ते काही टिकतच नाही. तर सकाळी केलेली सुद्धा भाजी या गरमीने ना ही होऊन जाते, म्हणजे खराब होऊन जाते, आंबून जाते, सगळं फेस येतो. मटकीचे वगैरे कालवंत म्हणजे जे आमटी रस्सा असतो ते तर राहतच नाही बिलकुल. त्याच्यापेक्षा मग हे असं जेवण बघा बरं वाटतं खायला. दही ताक घरातच असलं की छान वाटतं. तर अशा पद्धतीने बघा करून घेतले. जास्त काही करायचे नव्हते कारण आम्ही तिघीच खाणार होतो म्हणून. तर या पद्धतीने बघा, जसं की मी तुम्हाला म्हटलं ना, थालीपीठ जर तुम्हाला थापता येत नसेल तर पूर्ण पंजानी म्हणजे हाताने असं थापून घ्यायचं व्यवस्थित, मग ते होतं मोठं. आणि इकडे ना म्हणजे पाणी ना असं थोडंसं बोटाला घ्यायचं, लय पाणी घ्यायचं नाही. तुम्ही पाणी जास्त असं हाताला घेऊन म्हणजे थापलं ना, तर ते अशी पचपचित होतात, म्हणजे पीठ अगदीच मऊ होतं. आणि जो क्रिस्पी कुरकुरीत असं पाहिजे ना थालीपीठ, ते तसं होत नाही. पीठ मळताना पण म्हणून जास्त असं बिलबिलीत मळायचं नाही, थोडं भाकरीचं पीठ मळतो तशा पद्धतीने मळून घ्यायचं. काही मी अशी तुपात भाजली, काही तेलात भाजली. तर बघा इकडे या पद्धतीने ज्वारीचं पीठ जास्त आहे तरीसुद्धा मऊ झालेले आहेत. आणि चांगली खमंग लहान मोठा गॅस करून ना चांगली खमंग जेव्हा भाजताना तेव्हा त्याला कुरकुरीतपणा येतो, नाहीतर मग मऊ मऊ होतात. तर आता झालेलं टायमिंग, आदिती अनुष्का आल्याच, त्या दोघींना म्हटलं घेऊन जावा, म्हणजे त्या तिकडे बसलेल्या टी व्ही बघत खाऊन घ्या. आणि आज स्कूलला काहीतरी होतं, महावीर जयंती का काय असं, त्याच्यामुळे स्कूलला पण सुट्टी होती. आणि मग दिवसभर असं काहीतरी मुलांना दिलं ना पोटभरीचं, की मग त्या सारखं सारखं काही मागत नाहीत. आणि जर असं काही नसेल व्यवस्थित, म्हणजे एखादी भाजी आमटी तिखट वगैरे केली तर त्या जेवत नाहीत पोटभर. आणि दिवसभर मग सारखं मागत राहायचं. तर आधी तिला दही दिलं, दही मी असं तांब्यात लावते आणि नंतर बघा मी सुद्धा खायला घेतलं. आणि खरं सांगते, नंतर मी सुद्धा ताटातलं दही काढलं, फक्त चटणी बरोबर कैरीच्या खाल्लं, मस्त असं झालेलं.